पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे फिर्यादी अब्दुल कबीर चांद शेख वयवर्ष 65 यांनी रेडमी कंपनीच्या 5G मोबाईल चोरट्याने शर्टच्या वरच्या खिशातून जबरी चोरी केला अशी फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर सदर माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना देत त्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात सांगितलेल्या ठिकाणी गेले असता मोबाईल विक्री करण्यासाठी आलेला संशयित इसम त्यास ताब्यात घेऊन विचारले असता त्याने चोरीची कबुली केली व अन्य मोबाईल चोरीची देखील कबुली केली। सदर मोबाईल चोराकडून रेडमी कंपनीचा 10,000 रुपये किमतीचा मोबाईल सह 3 महागडे मोबाईल एकूण 45,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करीत गुन्हा उघडकीस आणला। न्यायालयाने आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। ये पीछे से आया इसका पार्टनर बात भी मेरे पास मोबाइल मार लो सर। हाँ सर सर तुमची काय कारवाई होती, किती आरोपी अटक केले आणि काय केस आहे? जवाहरनगर पोलीस स्टेशनला 12 नोव्हेंबर 2025 रोजी अब्दुल कबीर चांद शेख राणा शहाबाजार यांनी हे मोंडा नाके येथे मेट्रो वाईन शॉप या ठिकाणी गेले असता त्यांचा मोबाईल कुणीतरी एका चोरट्याने चोरून नेला। यावरून जवाहरनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार मारुती गोरे व संदीप बिलारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम चोरीचे मोबाईल विकण्यासाठी शहानूर या दर्गा या ठिकाणी येणार आहे। अशी माहिती मिळालीच त्यांनी त्याबाबत मला लगेच सांगितलं। त्यानुसार मी त्यांना तात्काळ ट्रॅप लावून पकडण्यासंदर्भात आदेश दिले। त्यानुसार त्यांनी एक संशयित इसम मिळून आला। त्यांनी लगेच त्यास ताब्यात घेतलं आणि त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव मनसूर उर्फ टक्का बेग युसुफ बेग राहणार शहानूरवाडी उस्मानपूर असे सांगितले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याकडे एकूण 3 मोबाईल मिळून आले। एक रेडमीचा आहे, एक सॅमसंगचा आणि एक विवोचा। त्याची किंमत 45,000 रुपये आहे। ते मोबाईल त्यांनी चोरी केल्याची सांगितले। त्यानंतर त्याबाबत त्याला आणखी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्याचा दुसरा जी साथीदार आहे सिकंदर खान नजीर खान राहणार शहानूरवाडी उस्मानपुरा हा सुद्धा त्याच्याबरोबर त्या चोरीच्या करताना होता, परंतु तो मिळून आला नाही। त्याचा शोध सुरू आहे। मनसूर उर्फ टक्का बेग यास अटक करून त्यास मान्य न्यायालयात हजर करून त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे। गुन्ह्यातील चोरीच्या मोबाईल व्यतिरिक्त इतर जे 2 मोबाईल मिळून आले त्या संदर्भात त्यांच्या मालकांचा शोध घेऊन आपण त्याबाबत पुढील कारवाई करणार आहोत। हे जे आरोपी आहे याची काही मागे हिस्ट्री आहे काय? दोन्ही आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी सिकंदर खान नजीर खान याच्या विरुद्ध एकूण 12 गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री सुधीर हिरेमठ साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री प्रशांत स्वामी साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपूर विभाग श्री मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खलसे, पोलीस अंमलदार मारुती गोरे व संदीप बिलारी यांनी केलेली आहे। आपलं पूर्ण नाव आणि पद साहेब? माझं नाव सचिन कुंभार, पोलीस निरीक्षक जवाहरनगर पोलीस स्टेशन।